मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईमध्ये बऱ्याच गोष्टींना आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड्स प्रमाणे घडवण्याची मागणी सध्या होते. मग ते रस्ते असू दे, वाहतुकीच्या सेवा असू दे, इमारती असू दे किंवा इतर काही बऱ्याच गोष्टी. आणि अशा मागण्यांचा विचार करून आपल्या राणीच्या बागेमध्ये काही आंतरराष्ट्रीय मंडळी वास्तव्यासाठी आणली गेली. पेंग्विन पक्षी अर्थात त्यांची बडदास्त सुद्धा तशीच आंतरराष्ट्रीय दर्जाची होती असं सांगण्यात आलं. अगदी 2च महिन्यात या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचं मुंबईकरांना दर्शन होणार अशी बातमी सुद्धा आली. मात्र इतक्यात काहीतरी चुकलं. कदाचित चुकलं असावं किंवा या पाहुण्यांना आपली मुंबई बाधली असावी. कारण काहीही असो, पण त्यातल्या एका पेंग्विनचा मृत्यू झालाय आणि तेवढं कारण आता राजकारण्यांना पुरलेलं आहे. या पेंग्विनच्या मृत्यूवरनं आता तू मैं सुरू झालेली आहे. राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोप हे खरं तर नेहमीचे असतात, पण आता प्रश्न असा आहे की पेंग्विन आणले मुंबईमध्ये तर बिघडलं काय? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे, त्याचबरोबर पीठाचे सदस्य मीत आशर हे या चर्चेमध्ये आपले विचार मांडतील. भाजपचे आमदार राम कदम या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे देखील या चर्चेमध्ये आपली मतं मांडतील. नितेश राणे यांनी या घटनेनंतर अगदी लगेचच ट्विट केलेलं होतं की बालहट्टामुळे एका पेंग्विनचा मृत्यू. नितेश राणे, काय बिघडलं जर पेंग्विन मुंबईमध्ये आणले, त्यांना जर योग्य पद्धतीने व्यवस्था देत असेल तर? नम्रताजी, आमचा मुद्दा तोच आहे की त्यांना या पेंग्विनना योग्य पद्धतीची जे वातावरण पाहिजे, ज्या सुविधा पाहिजेत त्या देऊ शकत नाही मुंबईमध्ये. आणि ही जी घटना जी काही घडली आहे ती आज ना उद्या घडणारच होती, हे आम्ही पहिल्यांदाच सांगितलंय ना. म्हणजे नेमकं मुंबई ही आता कोणाचा तरी कोणी विकत घेतली आहे का? कारण का करदात्याच्या पैशाने तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांचे हौस भरत असाल, पुरवत असाल, कुठेतरी बाहेरगावी बघायचं आणि बोलायचं पप्पा मला हे मुंबईमध्ये पण पाहिजे, आणि मग ते घेऊन यायचं आणि त्यासाठी पैसा मुंबईकरांचा वापरायचा. मुंबई काय विकत दिली आहे का? आणि त्या ज्या काय प्राणी जे इथे आणले हम्बोल्ट पेंग्विन, ते इथे राहू, ते जे काय हवामान त्यांना जे पाहिजे असतं ते तुम्ही मुंबईमध्ये घडूच शकत नाही ना. तुम्ही करोडो पैसे खर्च करताय पण शक्यच नाहीये ना. पण तो विषय मग हे किती बालिशपण आहे, किती पोरखेळ आहे. आणि आपण हे कशाला सहन करायचं, हा अपमान कशाला सहन करायचा मुंबईकरांनी? आणि त्या प्राण्यांवर अशा पद्धतीचं कशाला आपण त्या लोकांना त्या वातावरणामध्ये ठेवून एकदम मरण पावलं पाहिजे असं काहीतरी आपण करायचं, हे कशाला पाहिजे? संदीप देशपांडे, मनसेचा विरोध नेमका काय आहे? म्हणजे हेच कारण आहे की आणखी काही कारण आहे? आम्ही जेव्हा पेंग्विन आणायचा निर्णय झालेला तेव्हापासून आमचा विरोध होता आणि आम्ही तो नोंदवलेला होता तेव्हाही. पण बहुमताच्या जोरावर शिवसेना आणि भाजपनी ते पेंग्विन आणायचं मान्य केलं त्यावेळेला. आज भाजपची भूमिका कदाचित वेगळी आहे, पण त्यावेळेला सभागृहात त्यांनी पाठिंबा दिला होता. पण त्यावेळेलाच आम्ही सांगितलं होतं की अशा प्रकारे पेंग्विन इथे तुम्ही आणतायत, त्याच्यासाठी लागणारी जे सुखसोयी आहेत किंवा त्या कुठलं वातावरण त्यांना लागतं याच्या संदर्भात एक्सपर्टची कमिटी तुम्ही नेमली आहे का? नाही, आम्ही ऑस्ट्रेलियन कंपनीला काम दिलेलं आहे. आता ती ऑस्ट्रेलियन कंपनीचाच आज खुलासा आलेला आहे की ती ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. जी कंपनीला काम दिलेलं आहे ती कंपनीच ब्लॅकलिस्टेड आहे. त्या कंपनीवर ऑलरेडी त्यांनी जे जिजामाता उद्यानाचं काम ज्या कंपनीला दिलेलं तिथे अनेक घोटाळे त्यांनी करून ठेवलेले आहेत आणि त्याच कंपनीला तुम्ही परत काम देताय. म्हणजे नेमका उद्देश पेंग्विन आणण्यामागे काय होता हे मला अजून स्पष्ट झालेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, मुंबईमध्ये जे प्राणी आहेत, आजच्या राणी जिजामाता उद्यानात जे प्राणी आहेत त्यांनाच, म्हणजे जे तुम्ही गेंडा असेल किंवा हरणं असतील किंवा क्रोकोडाईल्स असतील किंवा पक्षी असतील, तुम्ही जर गेल्या 2 वर्षातली आकडेवारी बघितली साधारण 61 प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे पक्षी आणि प्राणी मिळून. मग आज जर आपण आपल्याकडचेच असलेले जे प्राणी आणि पक्षी आहेत ते जर नीटपणे आपण हाताळू शकत नसतील, अजून बाहेर आणायचे प्राणी, त्यांना परत मारायचं, ही कुठली मानसिकता आहे? म्हणजे नुसतं तुमचा एक हट्ट की मला हे पाहिजे आणि मी हे करणार, हा इगो जो आहे ना, बरं इगो असेल त्याच्याबद्दल पण मान्य नाही. मग तुमच्या पैशाने तो इगो सॅटिस्फाय करा, लोकांच्या पैशाने कशाला इगो सॅटिस्फाय करताय? त्यामुळे आमची ही मागणी होती की आमचं म्हणणं होतं की आधी सुख सुविधा त्या तयार करा, त्याप्रमाणे वीर जिजामाता उद्यान तयार करा. तिथे ती सगळी अगदी दुबई स्टाईलचं तुम्ही जर तयार केलं, एक्सपर्ट्सनी त्याला मान्यता दिली की बाबा हो आता या इथे पेंग्विन राहू शकतात, मग तुम्ही आणा ना.
पण ह्या कुठल्याच गोष्टी तयार करायच्या नाहीत आणि तुमचा हट्ट म्हणून तुम्ही आणायचा आणि त्या मुक्या प्राण्याच्या जीवाशी खेळायचा, हे काही योग्य नाही. बर, मी जसं आता नितेश राणे म्हणाले की मुंबईमध्ये हॅम्बोल्ड पेंग्विन राहूच शकत नाहीत, असं म्हणजे ही फॅक्ट आहे की ते राहूच शकत नाहीत, की काही सर्टन कंडिशन्स त्यांना पुरवल्या की ते राहू शकतात? ते राहू शकत नाही इकडे मुंबईमध्ये. बर, का? कारण काय की त्याचं? आपलं टेम्परेचर, जे ह्युमिडिटी आहे आपल्या मुंबईमध्ये, ते जे जिथून ओरिजिनली बिलॉंग करतात, चाईल आणि पेरू, तिथे एवढी ह्युमिडिटी नसते आणि तिथे एवढं टेम्परेचरही नसतं. जर आपल्याला म्हणजे दक्षिण अमेरिकेचा मला वाटतं पश्चिम किनारा तिकडनं त्या ठिकाणी ते आहेत, बरोबर? हो, बरोबर आहे. आणि जे तिथे ते करंट मध्ये राहतात, जे करंट निर्माण होतो ओशन मध्ये, ज्या करंट मध्ये ते स्विम करतात, तशी फॅसिलिटीज, तसं एन्क्लोजर, तसं वातावरण आपण त्यांच्यासाठी इथे निर्माण करू शकणार नाहीये. कारण की ते 16 माइल्स पर किलोमीटरच्या ह्याच्यानी ते स्विम करतात आणि आपण इथे त्यांना 250 स्क्वेअर फूटचा फक्त स्विमिंग पूल छोटासा बांधून दिलेला आहे 8 पेंग्विन्ससाठी, ज्याच्यात ते 3 महिने राहणार आहेत आणि त्याच्यातलं एक पेंग्विन हॅज एक्सपायर्ड. तर आता जे 7 पेंग्विन राहिले त्यांना ते 250 स्क्वेअर फीट पाण्यातच राहायचंय. इन्फेक्शन वगैरे स्प्रेड होण्याची भरपूर शक्यता असते, कारण की ते त्याच्यातच सगळं त्यांचं रुटीन वगैरे जे काही असतं. आणि कॅप्टिव्हिटीमध्ये प्राणी ठेवणं हे कधीच चांगली गोष्ट नाही आणि झूज हे कन्सेप्टच बॅन व्हायला पाहिजे अशी आमची मागणी. आणि सर्वात पहिले ह्या पेंग्विन्सना आपण परत जिथे हे बिलॉंग करतात तिथे आपण पाठवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. झू बंद व्हावे का हा एक पूर्णपणे वेगळा विषय असतो. माझा प्रश्न असा आहे की जगभरात कुठेही अशा प्रकारे कॅप्टिव्हिटीमध्ये हॅम्बोल्ड पेंग्विन झूज मध्ये वगैरे ठेवलेले नाहीयेत का? आहेत. इंडियामध्ये पण एक साऊथ स्टेटमध्ये आणलेले 2 आणि ते 2 महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. कारण की तसे आपण इथे फॅसिलिटीज, त्यांचे तसे एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी क्रिएट करू शकत नाहीये. ते सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या मुंबईमध्ये. आणि जशा फॅसिलिटीज त्यांनी फक्त 2 AC लावले त्या 400 स्क्वेअर फूटच्या जागेत, जे बिलकुलही तसा टेम्परेचर त्यांना देऊ शकतच नाहीये. आता श्रावण महिना होता तेव्हा त्यांना त्यांचे जे फिश आहेत, जे ते खातात, जे त्यांचा हॅबिटॅट आहे, फूड आहे, ते त्यांना भेटत नव्हतं म्हणून त्यांना दुसरे फिशेस दिले गेले, त्याचे क्वालिटी चेक झाले नाही. तर अशा परिस्थितीत प्राण्यांना ठेवणं हे डेफिनेटली त्यांच्यावरती अत्याचार आणि क्रूरता आहे. बरं, राम कदम आपल्यासोबत आहेत, भाजपचे आमदार. राम कदम, भाजपची भूमिका नेमकी आता काय आहे? म्हणजे पेंग्विन असले पाहिजेत या ठिकाणी योग्य परिस्थितीमध्ये, की भाजप सुद्धा विरोध करते मनसे आणि काँग्रेस बरोबर? नम्रता, मला राम कदम, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? भाजपची भूमिका या पेंग्विनच्या बाबतीत नेमकी काय आहे? म्हणजे योग्य परिस्थिती असेल तर हे पेंग्विन राणीच्या बागेत ठेवावे अशी भूमिका आहे, की काँग्रेस आणि मनसेप्रमाणे भाजप सुद्धा विरोध करत आहे? कसं आहे नम्रता, की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर केवळ टीका करायची आणि एखाद्या पक्षाला बदनाम करण्याचा या निमित्तानं प्रयत्न करायचा, अशी काही संकुचित भूमिका भारतीय जनता पार्टीची नाहीये. पेंग्विन, गोरगरिबाला सुद्धा परदेशी जाणं शक्य नसतं, त्यांना पेंग्विन दिसले पाहिजेत, प्राणी दिसले पाहिजेत, ही भावना आणि टुरिस्ट अट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टींचं आपण स्वागत केलं पाहिजे, निश्चितपणे केलं पाहिजे. पण स्वागत करत असताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट की आपण या सगळ्या गोष्टीसाठी किती खर्च केला. आता मी जी माहिती घेतली तर एका पेंग्विनच्या पाठीमागे साधारणतः 40 लाख रुपयाच्या वरची ती रक्कम आहे आणि 6 पेंग्विन होते, पण त्यांनी 2 आपल्याला ऍडिशनल पाठवले, असे 8 पेंग्विन आले आणि त्यातला एक दगावला. आता गंमत अशी आहे की पेंग्विन 2 पद्धतीचे आहेत. अंटार्क्टिकाचे जे पेंग्विन आहेत ते -18 डिग्रीला वगैरे राहू शकतात आणि जे हॉम्बोल्ड पेंग्विन्स आहेत हे 10 ते 20 डिग्रीच्या टेम्परेचरला राहू शकतात. तर त्याच्यामुळे अगदी जो बाकीच्या पक्षांनी जो टीकेचा सूर घेतला आहे तो तितकासा योग्य एवढ्यासाठी वाटत नाही की एक नवीन प्रयत्न जर आपण महापालिका म्हणून पुढे करत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. कारण झोपडपट्टीतला माणूस, गोरगरीब माणूस, काही प्रत्येक जण परदेशी जाऊन पेंग्विन पाहू शकत नाही. पण हे करत असताना करदात्याचा किती पैसा या गोष्टीवर उधळायचा याचंही तारतम्य निश्चितपणे असलं पाहिजे. टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून आपण काही गोष्टी निर्माण करणार असू, आम्ही निश्चितपणे त्याच्या पाठीशी आहोत. राम कदम, तुम्ही तारतम्याचा विषय काढलात म्हणून साधा प्रश्न, सत्तेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि पेंग्विन आणण्यासाठी आता संदीप देशपांडे जसं म्हणाले की भाजपचा सुद्धा पाठिंबा होता, मग तारतम्याचा विषय आणतानाच भाजपने का नाही काढला? त्यावेळेला भाजपला माहिती नव्हतं किती खर्च होणार आहे? कसं आहे की ती जी रूम जी बनवावी लागते ती अजूनपर्यंत महापालिकेची तयार नाही. या गोष्टीचं आपण स्वागत करणार आहोत का? निश्चितपणे नाही.
तुम्ही ज्या प्राण्यांना आणता आहात ती जर रूमच तुमची अजून तयार नाही, त्या टेम्परेचरच्या ज्या काही गोष्टी टेक्निकल गोष्टी आहेत त्या तयारच नसतील आणि तुम्ही स्प्लिट एसी मध्ये त्यांना ठेवणार असाल तर याही गोष्टीचा आपण कुठेतरी जे कोणी तंत्रज्ञ असतील त्या गोष्टीचे हे निकष सगळे तपासून पाहतील की खरोखर राम कदम, माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही त्याला बगल देऊ नका कृपया, की भाजप सुद्धा सत्तेमध्ये आहे आणि पेंग्विन आणताना त्यांनीही या गोष्टीला पाठिंबा दिलेला होता. मग याच्यावर लक्ष ठेवणं जितकी शिवसेनेची जबाबदारी आहे तितकीच सत्तेमध्ये भागीदार असलेल्या भाजपची सुद्धा जबाबदारी आहे की नाही? नम्रता, ज्या निर्णय घेण्याच्या अधिकाराच्या ज्या खुर्च्या आहेत त्या ज्या लेखण्या आहेत त्या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आमची संख्या जरी करता सत्तेत असलो तरी अत्यंत छोटी संख्या आहे, हेही तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि मी ह्या ज्या काही गोष्टी याच्यामध्ये चुकीच्या घडल्या, म्हणजे प्रशासनाकडून रूम तयार नव्हती, एवढा पैसा याच्यावर वारेमाप खर्च झालाय, रातोरात आणले गेले, शिवसेनेचे लोक सोडून बाकीच्या लोकांना कळलं सुद्धा नाही कधी आले, कुठे उतरले, कुठे कंटेनर आला, कधी राणीच्या बागेत गेला, या गोष्टी सगळ्या गुप्ततेने क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आमच्या मित्रपक्षाकडून झालेला त्या काळात दिसला. पण आम्ही कधी संकुचित वार करत नाही, संकुचित टीका करत नाही. तरी सुद्धा मुंबईकरांच्या अनेक समस्या आहेत. मुंबईला पाणी मिळत नाही, मुंबईतल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये टॉयलेट नाही. राम कदम, तो वेगळा विषय आहे, आपण सध्या पेंग्विनच्या विषयाशीच राहूया. पण आता जसं संदीप देशपांडेंनी सांगितलं की संदीप देशपांडे भाजपचा सुद्धा याला पाठिंबा होता. नम्रता, ऐका तर खरं, मी तेच तुम्हाला सांगतोय, रातोरात आणलं गेले. त्यावेळेसचे फोटोग्राफ्स आणि ट्विट काढून पहा, शिवसेना सोडून बाकीच्या लोकांना माहित नाहीये. एवढं काय गोपनीय होतं, कुठल्या गुंडाला आपण आणत होतो का? नाही ना. पण ठीक आहे, आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे स्तुत्य प्रयत्न आहे. पण किती पैसे लावले गेले, त्या रूमला 12-15 कोटी रुपये खर्च येणार आहे, हा खर्च सध्या योग्य आहे का? याही गोष्टीचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. संदीप देशपांडे, पटतंय तुम्हाला राम कदम काय सांगतात ते? मला असं वाटतं की आज त्यांची भूमिका बदलली आहे, कारण काल त्यांचे दुसऱ्या एका वाहिनीवर भालचंद्र शिरसाट प्रवक्ते होते. त्यांनी म्हणजे आता कदम साहेब तरी एकदम थोडंसं बॅलन्स बोलतायत. त्यांनी तर कडाडून विरोध केलेला की हे पेंग्विन आणलं ते चुकीचं झालं, आणि त्यांनी एवढंही मान्य केलं होतं की आमची चूक झाली, त्यावेळेला पाठिंबा दिला ते. पण आता आमचा विरोध आहे की उरलेले 7 पेंग्विन परत पाठवावे, इतपत त्यांनी म्हटलं. त्यामुळे नेमकी भूमिका काय भाजपची हे त्यांनी आपापसात ठरवून सांगायला पाहिजे. पण महत्वाची गोष्ट अशी की त्यावेळेला पेंग्विनचा जेव्हा प्रस्ताव आलेला त्यावेळेला आम्ही हेच सगळे प्रश्न उपस्थित केलेले, आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने जेव्हा मतदान झालं त्यावेळेला त्याला पाठिंबा दिला, आणि गोष्ट मिनिट्सवर आहे, म्हणजे माझ्या काय मनातली नाहीये. महत्वाची गोष्ट अशी आहे की आता आपल्याला कळलेलं आहे की या परिस्थितीत पेंग्विनना जर ठेवलं तर पुढे त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. आमचं असं प्रामाणिक मत आहे की जोपर्यंत तुमच्या ज्या सुखसुविधा पेंग्विनसाठी लागतात त्या जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मायदेशी त्यांना परत पाठवावं, या सगळ्या गोष्टी तयार कराव्यात. तो झू अख्खा आज असं आहे, 2008 साली या झूचं काम करण्यासाठी जवळजवळ 150 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर झाला. आज 2008 ते आज 2017 या झू मध्ये काहीच काम झालेलं नाहीये. जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला हे काम दिलेलं त्याला सोडून बाकीची छोटी छोटी कामं, कुठे पिंजरा रिपेअर कर, कुठे बेंचेस बनव, अशा पद्धतीची कामं चाललेली आहेत. पूर्ण झूचं एक काम ज्या कंत्राटदाराला दिलेलं तो आता ब्लॅकलिस्टेड झाला, त्यांनी फसवलं महापालिकेला, त्यांनी थोडे पैसे घेतले, उरलेलं काम बुडीत टाकलं, ही सगळी वस्तुस्थिती आहे. यानंतर नवीन प्रस्ताव आला की हे जे पक्षी आहेत हे सगळे आम्ही पवईला शिफ्ट करतो, म्हणून पवईसाठी एक 250 कोटी रुपये महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी मंजूर करून घेतले स्थायी समितीमध्ये की आता पक्षी आम्ही स्थलांतरित करतो. विषय असा आहे की आज त्या झूची अवस्था एवढी खराब आहे, आज तिथे तुम्ही जाऊन बघा, म्हणजे मी बोलतो म्हणून नाही, किंवा कोणी जाऊन बघू शकतं, तो काय ओपन झू आहे, तुम्ही कॅमेरा पाठवा उद्या काय अवस्था आहे प्राण्यांची तिथे तुम्हाला लक्षात येईल. आज असं असताना आपण परत अजून काही म्हणजे जे प्राणी आहेत ते टिकवू शकत नाहीत, त्यांचे जीव जातात, असं असताना आपण नवीन प्राणी आणायचे आणि त्यांच्या जीवाशी. आम्हाला पेंग्विन आणूच नाही असं आमचं अजिबात म्हणणं नाही, त्याच्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे ती जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत तरी परत पाठवा, किंवा जे उरलेले प्राणी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सुरक्षित ठिकाणी हलवा, झू बनवा, मग आणा ना हे सगळं. नितेश देशपांडे आणि माफ करा, नितेश राणे आणि संदीप देशपांडे या दोघांनाही माझा एक कॉमन प्रश्न आहे तुम्हाला दोघांनाही. सर्वप्रथम नितेश राणे,
61 प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे गेल्या 2 वर्षात. मला वाटतं संदीप देशपांडे बरोबर, 2 वर्षामध्ये 61 प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. मग त्यावेळेला पक्षी आणि प्राणी मिळून, तर मग त्यावेळेला मनसे काँग्रेस यांचे आवाज कुठे होते? आत्ताच पेंग्विन बद्दलच का? इतर प्राण्यांवरती खर्च होत नाही. मी येते तुमच्याकडे. नितेश राणे, ऐकून घ्या नम्रताजी, ही माहिती आता मला भेटलेली आहे, त्याच्यात काय ती मान्यच करायला लागेल की असे एवढे प्राण्यांची मृत्यू झाला, तसं संदीपजींनी सांगितलं. पण हे मी तुम्हाला सांगेन, हे काय विरोधाला विरोध नाहीये. उद्या अगर ह्या काँग्रेसच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी अगर हा हंबोल्ट पेंग्विन आणले असते, तरी नितेश राणे इथे समोर उभं राहून तुम्हाला विरोधच करताना दिसला असता. पण त्याचा हे शिवसेना आहे किंवा ते अशा व्यक्तींनी आणला म्हणून आमचा विरोध आहे, हा फार लहान विषय आणि ह्याच्यामध्ये हे पटत पण नाही या चौकटीमध्ये. माझं एवढं सोपं म्हणणं आहे तुम्हाला, आज त्या ज्या प्राण्यांवर ज्या पद्धतीने अन्याय होत आहे, तुम्हाला काही तिथे तुमचे हाऊस पुरवायचे असतील तर पहिले तर तुम्हाला ते हाऊस इथे तुम्ही भारतामध्ये पुरू शकता का ह्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. नाहीतर काही ज्येष्ठ मंडळांना, अनुभवी लोकांना किंवा पीठासारख्या संस्थांशी तुम्ही चर्चा केली पाहिजे की बाबा असं मला आणायचं आहे, हे शक्य आहे का, त्याचा योग्य अभ्यास करून तुम्ही पाऊल टाकलं पाहिजे. आणि तुम्हाला स्वतःची हाऊस, पर्सनल हाऊस पुरवायची असेल ना, तर तुम्ही स्वतःचे पैसे वापरले पाहिजेत. बर, ठीक आहे. संदीप देशपांडे, 61 प्राणी पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं तुम्हीच सांगितलेलं होतं, त्यावेळी का मनसेचा विरोध दिसला नाही? मी तुम्हाला उलट याच्यावर एक प्रश्न विचारतो की आम्ही याच्यावर सातत्याने आवाज उठवलेला आहे, पण तो कधी आपण चॅनलच्या माध्यमातून पुढे आणला नाही. आज तुम्ही पेंग्विन केल्यावर हा आवाज पुढे आणताय, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आज जर मी सांगतो 61 पक्षी आणि प्राणी हे आम्ही सातत्याने सभागृहात, स्टँडिंग कमिटीमध्ये, विविध कमिट्यांमध्ये उठवलेले आवाज आहेत, पण दुर्दैवाने त्याचं रिपोर्टिंग झालं नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आम्ही आवाजच उचलला नाही. आम्ही आवाज उचलला, पण आज पेंग्विन वर बोलल्यावर तुम्ही आम्हाला बोलवलं, पण इतर पक्षी आणि प्राण्यांबद्दल आम्ही बोलतो त्यावेळी तुम्ही आम्हाला बोलवत नाही, ही आमची खंत आहे. राम कदम, खरं वाटतं तुम्हाला हे? आता संदीप देशपांडे सांगतायत की यापूर्वी आवाज उठवण्याचा प्रयत्न झालेला आहे, हे जे प्राणी आणि पक्ष्यांचे मृत्यू झालेत त्याबद्दल तुमच्या नजरेत घडलंय का असं काही? मनसे आवाजही उठवतं आणि युटर्नही मारतं, पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्याच्यामुळे आता मी काही परत बोलायला गेलो तर ते तिकडून बोलते. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल काही बोलावं. हा विषय एवढा आणि एवढाच या ठिकाणी येतो की एखादी चांगली गोष्ट करत असताना त्याच्या आधीची पूर्वतयारी असते, ती पूर्वतयारी न करता कुठेतरी आमच्या पक्षाकडून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळे ती सगळी पूर्वतयारी, ती रूम तयार करणं, टेक्निकल सगळ्या गोष्टी उभ्या करणं, त्या उभ्या होण्याच्या आधीच ते आणले गेले. हा कुठेतरी खरंच त्या बाबतीमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. आणि जसं मग अशी म्हणाले की आमचे काल भालचंद्र शिरसाट म्हणाले, तर मी तेच सांगतो की जेव्हा सभागृहामध्ये हा विषय होता राहुल शेवाळजीच्या अध्यक्षतेखाली, तर त्यावेळेस येणारी तारीख वगैरे असं काहीच ठरलेलं नव्हतं आणि अपेक्षा अशी होती की याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी केल्या जातील, मग त्यांना आणलं जाईल. तर त्याच्यामुळे प्रशासनाकडून दिरंगाई झालेली आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणण्याची म्हणजे जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेताय तर की दिरंगाई झालेली आहे प्रशासनाची लोकप्रतिनिधी तुम्ही तिथे आहात ना, निवडून दिलेले सत्तेमधले, झालेली आहे. आणि हे तर होणारच होतं ना, हे तर होणारच होतं. नितेश राणे, माझं असं म्हणणं आहे, राम कदमजींना मी एवढंच सांगेन, ह्याच्यामध्ये प्रशासनावर चालढकल किंवा आरोप करण्यापेक्षा मूळ ज्याची ही संकल्पना होती ना त्याच्यावर आरोप केला पाहिजे आपण. आता काय होणार, तो राहिला बाजूलाच, त्याच्यामुळे बिचारे अधिकारी मरणार, प्रशासनावर गालबोट टाकलं जाणार आणि त्याच्या पक्षातले जे काही नेते मंडळी आहेत ते स्वतःवर घेणार. पण मुळामध्ये ज्याची चूक आहे, ज्याच्यामुळे हंबोल्ट पेंग्विन तिथे आणले गेले, त्या व्यक्तीला पण, त्या व्यक्तीवर पण कारवाई झाली पाहिजे ना. राम कदम, थेट आदित्य ठाकरेंकडे इशारा आहे नितेश राणे यांचा. नितेश राणे
नाही इशारा ना, मी नाव घेतो ना, आदित्य ठाकरेंना त्याच्यावर आरोप हे झाले बघा, पाहिजे. थेट नाव घेतलेलं आहे मला त्यांनी. याच्यात इशारे द्यायची गरज आहे. नाही नाही मित्र आहेत सहकारी आहेत. शिवसेनेच्या त्यांच्या आणि मी पुढे त्या ठिकाणी ते शिवसेनेचे कोण आले नाहीत काय? घाई झालेली आहे आणि चालला. बर बर. मुंबईमध्ये असंख्य प्रश्न, जर आपण पेंग्विनसाठी एवढे कोट्यावधी रुपये करणार. बर. राम कदम, तुमचा आवाज का बहुतेक नेटवर्क इंटरप्शन काहीतरी झालेलं आहे, त्यामुळे तुमचा आवाज पूर्णपणे व्यवस्थित ऐकू येत नाहीये. मात्र आज आम्ही शिवसेनेच्या बऱ्याच जणांशी याच्यावरती मुद्द्यात या चर्चेला येण्यासाठी विनंती केलेली होती, मात्र शिवसेनेतर्फे एकही जण या चर्चेसाठी तयार झालेलं नाही. मीत आशर यांना काही मुद्दा मांडायचा होता. मीत, सर्वात पहिले डेटामध्ये एक हे आहे जे मला पॉइंट आउट करायचं आहे. 250 अॅनिमल्स मेले 2 वर्षात, अॅनिमल्स आणि बर्ड्स. 61 नाही पण 250 अॅनिमल्स आणि बर्ड्स मेले आहेत. बर. गेल्या 6 वर्षात 450 प्राणी. संदीप देशपांडे, तुमच्याकडेही हा नंबर मला वाटतं चुकीचा आलेला असावा. कारण की आम्ही आरटीआय करून 61 अॅनिमल सांगितलं. बर. मीत, आरटीआय मधून ही माहिती भेटलेली आहे का 450 प्राणी मेले आहेत गेल्या 6 वर्षात. आणि ह्या पेंग्विन्सची तयारी नसतानाही जेव्हा ऍक्टिव्हिस्टनी मोर्चा काढलेला आणि झू बाहेर मोर्चा होता त्याच्या 4 दिवसानंतर लगेच पेंग्विन आले. प्लान हा होता का 1 महिन्यानंतर येतील, म्हणजे 1 महिना अगोदर तुम्ही आणलाय, प्रिपरेशन काहीही नसताना. या सगळ्याची नोंद आम्ही सेंट्रल झू अथॉरिटी, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, सगळ्यांकडे, ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ सायटीज, सगळ्यांना आम्ही ही माहिती दिलेली, पण काहीही कारवाई करण्यात आलेली नाही कोणत्याही प्रशासनाकडून किंवा कोणत्याही अथॉरिटीज कडून. आम्ही सगळ्यांना ऍक्च्युअली वॉर्न केलेलं का हे आणल्यानंतर पेंग्विन्स इथे जिवंत राहणार नाही, कारण की त्यांची फॅसिलिटी तयार नाहीये, त्यांना ज्या टाईपचं वातावरण पाहिजे तसं नाहीये इथे. आणि प्राण्यांना अशा छोट्या एन्क्लोजर मध्ये ठेवणं हे डेफिनेटली प्राणीवरती क्रुएल्टी आहे. अजून एक या संदर्भात कोणत्या मिनिस्टरशी, मंत्र्यांशी तुमचं बोलणं झालेलं होतं? आम्ही मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अंडर सेक्रेटरीशी भेटलेलो न्यू दिल्लीमध्ये. सेंट्रल झू अथॉरिटीचे जे सेक्रेटरी होते त्यांना आम्ही भेट दिलेली, त्यांच्यासोबत हे पूर्ण इश्यूज डिस्कस केलेले. पण काहीही आम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक किंवा पॉझिटिव्ह अप्रोच काही कधीही दिसला नाही कोणत्या ऑफिसर्स कडून. आणि आज त्याचा रिझल्ट हे आहे का एक मुक्या प्राण्याला ते सफर करतायत आणि बाकीचे 7ही सफर करतायत त्यामुळे. आणि त्याच्यात काही खराबी नाही का तुम्ही जर लोकांसाठी अट्रॅक्शनसाठी आणत असाल, पण अॅनिमल्स हे कोणीही वापरू शकत नाही. म्हणजे किमान त्यांना तिथे सुविधा तरी त्यांना तिथे योग्य पद्धतीने त्यांचं एन्व्हायरमेंट रिक्रिएट केलं पाहिजे. बरोबर आहे. नितेश राणे, पुन्हा एकदा संधी राम कदम यांना उपस्थित झालेली आहे प्रशासनाकडे बोट दाखवण्याची, कारण सेंट्रल मिनिस्ट्री मधल्या प्रशासनाने योग्य तो त्यावरती कारवाई केलेली नाही असं आता पेटाचे सदस्य सांगतायत. नाही ठीक आहे, पाठपुरावा आमचे हे सहकारी किंवा मित्र करतायत तो वेगळी गोष्ट आहे. पण ज्या पद्धतीने किंवा ज्याच्या हट्टामुळे हे पेंग्विन तिथे आणले गेले त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्याबद्दल पण त्याच्यावर पण आरोप केले पाहिजे. कारण काय, पप्पा मला हे मुंबईमध्ये पाहिजे हा सांगणारा व्यक्ती पण तेवढाच आरोपी आहे, तो तेवढाच जबाबदारी आहे, त्याची पण जबाबदारी आहे तेवढी. कारवाई काय केली पाहिजे, मागणी काय करता तुम्ही? आणले गेले त्यांच्यावर जे झालं, आता एकाच्या हट्टामुळे पूर्ण प्रशासन हल्ला, जे काय अधिकृत कारवाई आहे कायद्याच्या अनुसार हे विषय आता अभ्यास करून त्यांच्यावरती कारवाईवर मुवमेंट केली पाहिजे. म्हणजे आदित्य ठाकरे यासाठी संपूर्णपणे दोषी आहेत असं म्हणणं आहे तुमचं? पहिल्यापासून आम्ही ऐकलं तेच होतं की त्यांनी असे हंबोल्ट पेंग्विन कुठेतरी पाहिले, मग त्यांनी इच्छा व्यक्त केली, मग त्यांच्या पप्पांनी इथे आणले आणि मग आता हंबोल्ट पेंग्विन इथे येणार. तसंच ते ओपन जिम मरीन ड्राईव्हवर लावलं गेलं, तसंच ते नाईट लाईफ आणलं गेलं. म्हणजे तुम्ही जे काय तुमचे हाऊस बाहेर पुरवता ते तुम्ही मुंबईकरांच्या डोक्यावर जे लादता ते नेमकं इथे मुंबईमध्ये फिट होऊ शकतं का याचा अभ्यास न करता आमच्या इथे आणलं जात आहे ते. मी जसं आता नितेश राणेंनी सांगितलं आपल्याला की लिगल कारवाई त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. आदित्य ठाकरेंवरती कोणती अशी लिगल कारवाई होऊ शकते का? त्यांच्यावरती होऊ शकते का नाही हे मला डाऊटफुल आहे, पण डेफिनेटली जे झू अथॉरिटीज आहेत ज्यांच्यावरती ही रिस्पॉन्सिबिलिटी होती काळजी घेण्याची
त्यांना नेग्लिजन्स आणि केअरलेसनेस साठी चार्ज केलं जाऊ शकतंय. काय चार्ज असू शकतात, हे काय चार्जेस असू शकतात, काय शिक्षा होऊ शकते? सेक्शन 429 ऑफ द इंडियन पिनल कोड, त्याच्यात कोणताही प्राणी ज्याची 50 रुपयाहून अधिक किंमत आहे, जर त्याचा मृत्यू घडलाय आपल्याकडून काही आपल्या मिस्टेकमुळे, तर 5 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक हे आहे. हे तर आपले इंडियन लॉज झाले. पण हे प्राणी सायटीस म्हणून एक इंटरनॅशनल बॉडी आहे, त्याच्या स्केड्यूल 1 अपेंडिक्स 1 मध्ये हे प्रोटेक्टेड आहेत, कारण की त्यांना एक्सटिंक्शनची भीती आहे. तर इंटरनॅशनल लॉज जे अप्लाय होतील तेही होतील, आणि जे इंडियन लॉज प्रमाणे आणि प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ऍक्ट प्रमाणे जे FIR दाखल होऊ शकते तेही होऊ शकते. आणि आम्ही ते बघतोय का आम्ही कसं त्याच्यावरती कसे ते चार्जेस लावायचे आणि कसं पुढे त्याच्यावरती काम करायचे. बरं राम कदम, कायदेशीर कारवाई होऊ शकते या गोष्टींमध्ये, तुम्ही काही मागणी करणार का? कारण केंद्रामध्ये जे प्रशासन आहे, जिथे सत्ता तुमची आहे, त्यांच्याकडून सुद्धा निग्लिजन्स झालेला आहे. आणि हॅम्बोल्ट पेंग्विन ही अशी स्पीशीज आहे जी सध्या एंडेंजर्ड स्पीसीज आहे, एक्सटिंक्ट होत असलेली स्पीशीज आहे. राम कदम, नाही, ज्याच्याकडून चूक झाली असेल, ज्याच्याकडून दिरंगाई झाली असेल, त्याला पाठीशी घालण्याचं काही कारण निश्चितपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. पण मी मगाशी दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला रोखलं. मी मगाशी असं म्हणत होतो की कोट्यावधी रुपये आपण पेंग्विनवर खर्च करण्यापूर्वी आपण मुंबईकरांना पाणी देऊ शकलोय का? चांगले रस्ते देऊ शकलोय का? त्यांची गटारं व्यवस्थित आहेत का? त्यांना पायवाटा नीट आहेत का झोपडपट्टीमध्ये? या गोष्टींचा आपण विचार करणार. राम कदम, हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. आपण तो चर्चेला जर घेतला तर आपल्याला वेळ सुद्धा पुरणार नाही. मात्र इथे मुद्दा आहे तो पेंग्विनच्या जीवाचा. त्या बाबतीत भाजप आता काय भूमिका घेणार आहे? तुम्ही सत्तेत आहात, हो, राज्यात आहात, केंद्रात आहात, अथॉरिटी आहे तुमच्याकडे, काय ठोस भूमिका घ्यायची हे तुमच्याकडून अपेक्षित आहे आता. नम्रता, मी बोलत असताना तुम्ही मध्ये बोलता, मी भूमिका मांडत असताना तुम्ही मध्ये बोलता. माझं ऐकून तर घ्या. माझं म्हणणं की मुंबईकरांच्या पाण्यापासून गटारापासून रस्त्यापर्यंत या मूलभूत समस्यांकडे आधी महापालिकेने पाहिलं पाहिजे. टुरिस्ट डेस्टिनेशन मुंबईमध्ये निर्माण झालंच पाहिजे. मग आता कारवाई काय करणार तुम्ही? खर्च करून नव्हे. आणि पाऊल चुकलेलं आहे शिवसेनेतर्फे असं प्रशासनातर्फे हे तुम्ही म्हणताय, कारवाई काय करणार? मला थेट उत्तर द्या कृपया तुम्ही. अहो नम्रता, 2 मिनिटं ऐका. कोट्यावधी रुपये तुम्ही खर्च करता, ठीक आहे, 2 मिनिटांसाठी गृहीत धरून चला, वेलकम. पण त्याच्यासाठी तुम्ही लागणारी यंत्रणा पण उभी करत नाही, रातोरात आणता, कळत पण नाही लोकांना. तुम्ही कारवाई काय या गोष्टीचा कुठेतरी म्हणाला आणि तो आम्ही व्यक्त केलेला. बर मनसेची भूमिका याच्यामध्ये. हा, नितेश राणे बोला, मुद्दा पूर्ण करा. नम्रताजी, नाही, मला असं म्हणणं आहे, जसं राम कदमजी आता बोलले, कोट्यवधी पैसे आणतात हे ठीक आहे. म्हणजे हे कोणाचे पैसे आहेत? हे मुंबईकरांचे पैसे आहेत. आणि मुंबईकरांनी त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं, त्यांना पायाभूत सुविधा मिळावी. जसं राम कदमजी बोलतायत, रस्ते, पाणी, पायवाट, घाण हे सगळं ठीक व्हावं, ह्यासाठी कर भरला जातो. नक्कीच, यासाठी आवाज उठवला जातो. मात्र त्याच्यावरती कारवाई करण्याबद्दल मात्र राम कदम ठोस काहीच बोलत नाहीत. नितेश राणे, मनसेची यामागची भूमिका आता स्पष्ट झालेली आहे की त्यांचा विरोध आहे याला. मनसे तक्रार करणार का? 2 गोष्टी आहेत. आता इथे आपण सगळेजण बसलेलो आहोत. कदम साहेब युटर्नच्या बाबतीत बोलले, त्यांना जो विषय चालू असतो ते सोडून भलत्या विषयात ते जातात, तर त्यांनी विषयावर बोलावं. युटर्नच्या वर मी नक्की तुमच्याशी चर्चा करेन. आपली वेळ संपत आली, तुम्ही कृपया मुद्द्याचं बोला. मुद्द्याच बोलतोय मी. आमचा विषय असा आहे की आम्ही ऑलरेडी आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे, करणार का नाही, केलेली आहे. आता विषय असा आहे की भाजप सरकार, मूळ मुद्दा असा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट परमिशन देतं पेंग्विन आणायला. जर या फॅसिलिटीजच नव्हत्या अवेलेबल, मग केंद्रातल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली? मग त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं काम कोणाचं आहे? मग हे भाजप सरकारचं काम नाहीये का? मग केंद्रातले भाजप सरकारचे जे नेते आहेत ते याच्यावर कारवाई करणार का त्याच्यात युटर्न घेणार? नाही, कारवाई करायची जबाबदारी त्यांची आहे, मात्र तक्रार करून त्याचा पाठपुरावा करायची जबाबदारी जी तुमची आहे. आता पाठपुरावा करणार का तुम्ही? कारण निश्चितपणे आम्ही पाठपुरावा करतोय. आज आम्ही आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे. आज आयुक्तांनी जर ती फॅसिलिटी नाहीये आणि हे समोर दिसतंय, सरकारला दिसतंय, पण निव्वळ शिवसेना आपला एक मित्र पक्ष आहे म्हणून त्यांना सोडून देणार का? इलेक्शन पुरतं नुसता मुद्दा वापरणार? म्हणजे कुठेतरी या मुद्द्याचं राजकारण सुद्धा होताना दिसतंय. इलेक्शनच्या तोंडावरती अशा प्रकारची घटना घडलेली आहे, त्यामुळे साहजिकच यामध्ये राजकारणी आपला आपला इंटरेस्ट शोधणार हे नक्की. मात्र यामध्ये स्टेकवर आहेत ते त्या 7 पेंग्विन्सचे जीव आणि ही एंडेंजर्ड स्पीशीज आहे, त्यामुळे या बाबतीत कुठेतरी ठोस कारवाई होणं हे
हे अपेक्षित आहे, सर्वांनाच अपेक्षित असेल, कारण पेंग्विन आणण्याला विरोध नाहीये, मात्र ज्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना जिवंत ठेवण्यासाठी ज्या सोयी सुविधा तिथे असणं अपेक्षित आहेत त्या कुठेच दिसत नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी याबाबत चर्चा ही वेगळ्या दृष्टीने होतीये. दुर्दैवाने याचं राजकारण सुद्धा होताना दिसतंय. हे मात्र तितकंच खरं. महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे आपण वेगळं काही अपेक्षित करू शकत नाही. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेष मध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.